पावसाळी हंगाम आता 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र एकदरा मुरुड खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. मासेमारी हंगाम सुरू होण्यापूर्वी खाडीतील गाळ काढण्यात आला नाही तर मच्छीमारांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. याबाबतचे निवेदन मुरुडचे तहसीलदार यांना मुरुडच्या जय भवानी मच्छीमार संस्था, सागर कन्या मच्छीमार संस्था व एक दऱ्यातील हनुमान मच्छीमार संस्था, माहेश्वरी विविध मच्छीमार संस्थेतर्फे देण्यात आला आहे. तहसीलदार आदेश डफल यांनी हे निवेदन स्वीकारले असून आपल्या मागणीची नक्कीच शासन दरबारी दखल घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. यंदा मच्छीमारांचा पावसाळी बंदी कालावधी 15 ऑगस्टपासून संपत आहे. त्यानंतर मासेमारी हंगाम सुरू होणार आहे. आमच्या एकदरा मुरुड खाडीमध्ये केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत ग्रोयन्स बंधारा व खाडीतील गाळ काढणे या कामाला मंजुरी असून सदर काम हा ग्रोयन्स बंधाऱ्याचे चालू केले होते, परंतु काम अर्धवट असल्यामुळे खाडीमध्ये पावसाळ्याच्या प्रवाहामुळे मोठ्या प्रमाणात खाडीच्या चॅनलमध्ये गाळ साचला आहे. एकदरा मुरुड खाडीमध्ये गाळ साचल्यामुळे खाडीच्या चॅनलमध्ये मासेमारी बोटीला अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी खाडी क्षेत्रातील गाळ काढणे तातडीने गरजेचे आहे, अन्यथा मासेमारी हंगाम अडचणीत येण्याची शक्यता मच्छीमार बांधवांनी व्यक्त केली आहे. मच्छीमार बांधवांकडून आम्हाला मिळालेली माहिती म्हणजे खाडीतील गाळ जर काढण्यात आला नाही तर मोठी गंभीर समस्या मासेमारी हंगामावर होईल असे मच्छीमारांनी तहसीलदारांना सांगितले. यावेळी मुरुडच्या जय भवानी मच्छीमार संस्थेचे चेअरमन प्रकाश सर पाटील, सागर कन्या मच्छीमार संस्थेचे चेअरमन मनोहर बैले, एकदरा हनुमान मच्छीमार संस्थेचे चेअरमन पांडुरंग आगरकर, माहेश्वरी विविध मच्छीमार संस्थेचे चेअरमन जगन्नाथ वाघरे, महेंद्र गारडी, मनोहर मकू, मंगेश पाटील, अरुण मडवी, सुरेंद्र मकू उपस्थित होते. सागर कन्या सोसायटीचं वाईस चेअरमन, समाज अध्यक्ष समाज, त्याचप्रमाणे 4 गावच्या 4 सोसायटीचा अध्यक्ष यांच्या वतीने मी ह्या बांधारा संदर्भात मी जो काही विषय मांडतो आपल्यासमोर ते ऐकून घ्यावे. विषय बांधारामध्ये गेले 1975 पासून गावकऱ्यांनी, गाव अध्यक्ष 4 सोसायटीच्या माध्यमातून भरपूर प्रयत्न केले आणि आज 23, 24, 25पर्यंत आजपर्यंत त्याचा प्रस्ताव चालूच होते आणि हा कसाबसा बांधारा ग्रोयन्स बंधारा पास झाला आणि ह्या बांधाराचं काम चालू झालं. पण हा बांधारा अर्धवट राहिल्यामुळे वालूचे मोठमोठे ढस खाडीच्या तोंडामध्ये साचलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय झालं आहे की ते ढसामुळे बोटी भरल्यानंतर, पाणी भरल्यानंतर बोटी बाहेर जात असताना एखादा ढस मधीच आला तर ती बोट पलटून तिथं बुडून नष्ट होऊ शकते. त्याच्यासाठी हे आत्ताच्या आत्ता ही वालू म्हणजे या 15 ऑगस्टच्या आत जास्तीत जास्त वालू कशी बाहेर निघेल ह्याचा शासनाने प्रयत्न करावा आणि त्यासाठी आम्ही आज तहसीलदारला निवेदन दिलं आहे, पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे, बंदर खात्यालासुद्धा आता आपण निवेदन देणार आहोत आणि हे फास्ट काम व्हायला पाहिजे 1-2 दिवसामध्ये. यासाठी आमचे प्रयत्न राहतील. तसे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर लोकांनी अनेक प्रयत्न केले, आमच्या बुजुर्गांनी, जुन्या लोकांनी. त्याच्यानंतर आज कुठे आमचा तो बंधारा आहे अर्धवट, जो आम्हाला मच्छीमारी करायला अर्धी वेळ भेटत होती, या बंधाराने गाळ उपसल्यामुळे आम्हाला पूर्ण वेळ मच्छीमारी करायला भेटेल अशी लोकांची आशा आहे. परंतु गेल्या वर्षी मे महिन्याच्या अगोदर हा काम चालू केला एप्रिलला आणि त्याच्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरने हा काम अर्धवट ठेवला, त्यामुळे आमचे खाडीचा मुख हा पूर्णपणे बंद झाला. अनेक वेळा मेच्या दरम्यान ॲक्सिडेंट झाले, त्यामुळे लोक आता भयभीत झाले. आता लोकांनी मच्छीमारीला जायचं कसं हा मोठा प्रश्न उपस्थित झाला, कारण खाडीचा मुखच गाळाने भरला सगळा. त्यामुळे तातडीची मागणी आहे सर्व संस्थांची, आजूबाजू परिसरातल्या गावाची, मच्छीमारांची, की हा 15 ऑगस्टला आम्हाला सुट्टीचा दिवस येतो आहे मच्छीमारीला आणि तो दिवस आम्हाला चांगला जावा. त्याच्यानंतर पुढे खर्चाचे दिवस येतात तर गणपतीचे आमच्या, ते खर्चाचे दिवस कसे भागतील आमचे बोटी जर इथे खाडीमध्येच राहिले तर आम्हाला उपासमारीची पाळी येईल. तरी शासनाने ह्याकडे लवकरात लवकर तो गाळ करून आम्हाला रस्ता मोकळा करून द्यावा ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर आमदार साहेब आम्हाला सहकार्य करत आहेत, मंत्री महोदय यांच्याकडनं हा उद्घाटन झाला. आमदारांच्या प्रयत्नाने खूप मोठा कार्यक्रम केला इथे आमच्या समाजाने. त्याची आशा आम्हाला अपेक्षा आहे त्या लवकरात लवकर आमचं काम करतील
आणि सर्व राजकीय आणि शासकीय अधिकारी या गोष्टीला आम्हाला सहकार्य करतील संस्थेला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.